बैठकीत काय निर्णय झाला? सकल हिंदू समाज म्हणून आज जालना शहरातील जे गणेश मंडळ बसलेले आहेत त्या सगळ्या नवयुवकांच्या ज्या भावना होत्या त्या भावनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना निरोप मिळाला की जोपर्यंत आमच्या आईचा म्हणजे आमच्या गौमातेचा हत्यारा जो आज प्रशासनाच्या ढिलाईमुळे आजही फरार आहे आणि जी त्यांनी तोंडाला पान पुसणारी कार्यवाही जी केली आपल्या कत्तलखाने तोडण्याची ती सुद्धा जे ओरिजिनल कत्तलखाने जिथं गौमातेची हत्या झाली आमच्या आईची हत्या झाली ती जागा न पाडता प्रशासनानं सगळ्या गोष्टीनं हिंदूची फसवेगिरी केलेली आहे. प्रशासन जोपर्यंत त्याला अटक करून नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आणि मोका लावत नाही तोपर्यंत जालना शहरामध्ये गणेश विसर्जन न करण्याची भूमिका ही सर्व गणेश मंडळातील नवयुवकांनी घेतलेली आहेत. ते माझ्या सोबत आहेत. त्यासाठी आपण सर्वांना इथं आमंत्रित केलं होतं. काय नाव आपलं? मी अंबादास हिम्मतराव आंबोरे. माझ्याकडे हिंदू जागरण असं एक जबाबदारी आहे प्रांताची. उद्या जर काही कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी किंवा परिस्थिती उद्भवली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? त्याला प्रशासन जबाबदार राहील. कारण की प्रशासनाला जर वेळोवेळी जर हिंदूवर प्रत्येक वेळेस आघात होतो. मागच्या गणपतीला सुद्धा हिंदूवर वेळ आली. मागच्या गणपतीचं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय झालं. ज्या माय बहिणीच्या सुरक्षेसाठी जो दुकानदार पुढे आला त्या दुकानदारात त्याने दुकान तोडली. त्यावेळेस प्रशासनाने कोणते गुन्हे दाखल केले ते सुद्धा स्पष्ट करावं. हे जर म्हणत असतील हिंदूमुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडती हिंदूंनी काय कापून सनी आमच्या एखाद्या पोरानं व्हिडिओ करून सनी ते व्हिडिओ टाकलेला नाही. ज्यानं गौ हत्या केली ज्यानं आमच्या आईची हत्या केली त्यानंच बनवून हा व्हिडिओ टाकलेला आहे. मग कायदा सुव्यवस्था त्यांना बिघडवायची आहे का आम्हाला बिघडवायची? हिंदूसनं कुठपर्यंत किती सहन करायचं हे आम्हाला बी आता ठरवावं लागेल. गणेश महासंघ उद्या गणेश विसर्जन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. तुमचं काय मत? नाही तुम्ही असं गणेश महासंघाचा विषय गणेश महासंघ त्याच्या बाजूने थोडी गणेश तो विषयच नाही. गणेश महासंघाचा सकल हिंदू समाजाचा विषय. गणपती उत्सव है. गणपती उत्सव हिंदू के लिए बहुत खास दिया हुआ है. तो अभी मुस्लिम भाई गौ हत्या कर रहे हैं ये अपनी भावनाओं को ठेस पहुंचा रहे हैं. तो मेरा कृपा ये शासन से ये विनती है कि उनको कठोर से कठोर शिक्षा दें. आप क्या करो जब बात कर रहे हो तो आपका नाम और जय श्रीराम. मी ॲडव्होकेट अतुल उपाध्ये जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद जालना. आता उद्या गणेश विसर्जन आहे आणि हा हिंदूसाठी फार मोठा उत्सव असतो. याच्यामध्ये अडचण आणायचा आमचा उद्देश नाही. परंतु एक म्हणजे सांगायचं म्हणजे काम करत असताना आम्ही जे काम करतो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल याच्यामध्ये प्रशासन हे हिंदूंच्या ज्या आस्था आहेत ह्याला काहीच किंमत देत नाही. म्हणजे आमचे कार्यकर्ते जेव्हा जीवावर खेळून बजरंग दलाचे कार्यकर्ते जेव्हा गाईच्या म्हणजे 50 गाई एका ट्रकमध्ये अशा कोंबून येत असेल त्या जेव्हा गाईच्या आम्ही पोलिसांना इन्फॉर्मेशन देतो पोलीसवाले अजिबात वेळेवर येत नाही. आणि जेव्हा आम्ही गाड्या पकडायला जातो तेव्हा म्हणते तुम्ही जर पकडल्या तर तुमच्यावर गुन्हे दाखल. जय श्री गणेश. मी रोहित चरणदासजी पुरेवाल अध्यक्ष गणेश महासंघ. आपण सगळीकडेच भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज जे संध्याकाळी जी मीटिंग ठेवली होती जे गोमातेची हत्या झाली त्याची ज्वलंत विषय होता जाणण्याचा त्यावर सर्वांचा भावना दुखावलेला आहेत. त्यांचा तर आम्ही निषेध करतो. पण हे दुखावले असतील तरी पण इथं विसर्जनाची तयारी सगळी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि बाकीचे जे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. गोहत्येच्या संदर्भामध्ये आपण असलम कुरेशी आणि अन्य साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये आपण आरोपींच्या शोधाकरता 3-4 दिवसांपासून सतत प्रयत्नरत आहोत. आमची एक टीम खुलताबादला आहे, एक टीम संभाजीनगरला आहे आणि अन्य 2 टीम राज्यामध्ये आणि दुसऱ्या राज्यामध्ये पण रवाना केलेल्या आहेत. आम्ही आरोपीच्या मागावर आहोत आणि खूप जवळ आहोत. कधीही आम्ही आरोपींना अटक करू शकू अशा परिस्थितीमध्ये आम्ही आहोत. माझं गणेश भक्तांना गणेश महासंघाला सार्वजनिक गणेश मंडळाला आणि संपूर्ण जालन्याच्या नागरिकांना हेच आव्हान आहे की आपण 10 दिवसामध्ये जसा हर्षोल्लासाने गणेशोत्सव साजरा केलेला आहे
तसंच उद्याची विसर्जन मिरवणूक ज्याची तयारी पूर्णपणे गणेश महासंघानं आणि प्रशासनानंच आणि गणेश मंडळांनी केलेली आहे, ते अगदी हर्षोल्लासात दिमागदार वातावरणामध्ये गणेशांना आपण निरोप द्यावा आणि आपलं हे उत्साहाचं आणि उत्सवाचं पर्व अगदी समाधानाने संपन्न करावं असं मी सर्व जालनेकरांना आवाहन करतो. कारण परवापासून पुन्हा पितृपंधरवडा चालू होणार आहे. उद्या आपण आपल्या नियोजित वेळेप्रमाणे गणेशोत्सवची सांगता करावी. आम्ही आरोपींना अटक करणार आहोत आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ते आपल्याला निदर्शनास निश्चितच येईल आणि आपल्याला दिसेल पण ती की आम्ही काय कारवाई केलेली आहे. आणि आम्ही या घटनेच्या अनुषंगाने 2 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. अन्य जे आरोपी आहेत, मदत करणारे असतील, त्यांना सोबत दिसणारे असतील व्हिडिओमध्ये किंवा प्रत्यक्ष सहभाग घेणारे असतील, सर्वांनाच आम्ही अटक करणार आहोत. कुणालाही आम्ही यामध्ये सोडणार नाही आहोत याची आम्ही तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो पोलीस प्रशासनाच्या वतीनं. आणि आम्ही जास्तीत जास्त कडक कारवाई त्यांच्यावर करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. गणपति बप्पा मोरिया। मैं मनीष नंद, श्री गणेश महासंघ जालना का महासचिव। आज दिनांक 5 सितंबर 2025 को हम लोग श्री गणेश महासंघ के कार्यालय के ठीक सामने, जो कल 6 सितंबर 2025 को शाम में 6 बजे श्री के विसर्जन मिरवणूक का भव्य दिव्य कार्यक्रम होने जा रहा है, वहाँ लोग हम उपस्थित हैं हम सभी। और यहाँ पर हमारी कल की तैयारी जोर शोर से चल रही है। प्रशासन ने हमें शब्द दिया है और हमें पुलिस प्रशासन पर, जिला प्रशासन में पूर्ण विश्वास है कि भाई ये जो व्यक्ति है इसे तत्काल से तत्काल प्रशासन अटक करेगा और आगे की जो कार्रवाई है प्रशासन वो कर रहा है। इसके वास्ते मैं सभी गणेश भक्तों से, गणेश मंडलों से और तमाम जालनावासी शांतता प्रेमी सज्जनों से विनती करता हूं, कल आप लोग बिल्कुल मामा चौक परिसर में पधारिए। गणेश महासंघ आपका स्वागत करता है। कल हम सभी लोग बड़े हर्षोल्लास के साथ शांततापूर्ण वातावरण में भगवान श्री गणेश श्री जी का विसर्जन करेंगे। और इसी के साथ साथ मैं आपसे यह भी कहना चाहूंगा, अगर कुछ अफवाहें पसर रही है तो उसकी ओर ध्यान न दें। पुलिस प्रशासन हर कार्य को करने में सक्षम समर्थ है, शांतता सुव्यवस्था बनाने में समर्थ सक्षम है। इसलिए मेरा आप सभी से अनुरोध है, हम सभी लोग पुलिस प्रशासन, जिला प्रशासन, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार पर पूर्ण विश्वास रखें और अपना ये उत्सव के पूरे जो पिछले 10 दिन बीत चुके हैं और अगला जो 11वां दिन है भगवान श्री गणेश के विसर्जन का, उसे भी इसी प्रकार शांततापूर्ण तरीके से हर्षोल्लास के वातावरण में हम लोग सेलिब्रेट करें, मनाएं। और इसी के साथ मैं अपने विचारों को विराम देता हूं। जय हिंद, जय भारत।